आपण आज हेरिटेज वॉकिंग टूर घेणार आहोत. हा हजारो वर्षांचा प्राचीन यात्रा मार्ग आहे. राजे, संत आणि भक्त या मार्गांचा वापर करत असत. आपला प्रवास सुरू होतो विरूपाक्ष टेम्पलजवळ. मंदिराची उंची, घंटांचा नाद आणि आजूबाजूचा परिसर, सगळं वातावरण वेगळ्याच युगात घेऊन जाते. हंपी बाजारातून पुढे निघाल्यावर हा रस्ता तुंगभद्रा नदीच्या काठाने वळण घेत जातो. दगडांनी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहांमधून जाताना एक वेगळाच अनुभव येतो. जणू निसर्ग स्वतः इतिहासाशी संवाद साधतो आहे. काठावरून शांतपणे वाहणारी तुंगभद्रा नदी मनाला आनंदाने भरून टाकते. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला दिसतं ते श्री कोदंडरामा टेम्पल. इतिहासानुसार इथेच भगवान श्रीरामांनी सुग्रीवाला राजा घोषित केल्याचे सांगितले जाते. इथल्या मंदिरात एक खास गोष्ट पाहायला मिळते. रामपंचायनात हनुमानाऐवजी सुग्रीवाची मूर्ती दिसते. ही वैशिष्ट्यपूर्ण रचना हंपीतील इतर कोणत्याही राम मंदिरात आढळत नाही. मंदिरासमोरच आहे चक्रतीर्थ घाट, जिथे लोक स्नान करतात. काही जण कोरॅकल राईड घेतात. नदीच्या मधोमध नावेतून दिसणारे दृश्य हे अप्रतिम वाटते. मार्गात पुढे दिसते ते वराह टेम्पल. हे विष्णूच्या वराह अवताराला समर्पित प्राचीन मंदिर आहे. थोड्याच अंतरावर डोंगराच्या कुशीत दिसते ते भव्य अच्युतराय टेम्पल. हे मंदिर 16व्या शतकात अच्युत देवराय यांच्या काळात बांधले गेलेले होते. हे हंपीतील सर्वात सुंदर आणि कलात्मक मंदिरांपैकी एक मानले जाते. मंदिराजवळच एक सुंदर पुष्करणी म्हणजे दगडी पायऱ्यांनी बांधलेलं सरोवर आहे, ज्यात पावसाचं पाणी साठवलं जातं. या ठिकाणावरून दूरवर दिसतं ते म्हणजे मटंगा हिल. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला एक गुहा दिसली. ती आहे सुग्रीवास केव्ह. असे सांगितले जाते की सुग्रीव आणि वाली यांच्यात युद्ध झाले होते आणि श्रीरामांनी वालीचा वध करून सुग्रीवांना मदत केली होती. हीच ती गुहा जिथे श्रीराम आणि सुग्रीव प्रथम भेटले होते आणि याच ठिकाणाहून आता सीतेच्या शोधाची कथा सुरू झाली होती. या संपूर्ण प्रवासात आपण चालतो त्या वाटेवरूनच कधी काळी हा पूर्ण इतिहास घडला होता. प्रत्येक दगड, प्रत्येक मंदिर, प्रत्येक शिल्प आपल्याला याचीच जाणीव करून देतो. तर मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा आपल्याला एपिसोड कसा वाटला. आपल्या रोअरिंग विंग चॅनलला इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.